तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मालेगाव नगरीत. जय श्रीराम. मी तुमचा लाडका तेजस तुमचं स्वागत करतो आपल्या एका नवीन डेली व्लॉग मध्ये. तर सकाळ सकाळी जास्त काही नाही, तुमचा तयारी करून निघाला तसं टाना. मामाच्या गॅरेजवर आलो तो भाऊ मस्त कुरकुरे खाताना सापडून गेला आपल्याला. तेवढ्यात कुशालची एंट्री झाली, म्हणे देवळाला जायचंय. म्हटलं चलो. मी इथला व्हिडिओ टाकला होता, काल पण गर्दी होती आज पण गर्दी होती. मला काही माहिती नाही का बरं गर्दी आहे, माझा काही संबंध नाही. इंधन टाकायला थांबलो तो, तेवढ्यात लाईट गेली. म्हटलं हाय रे नशीब माझं. कुशाल भाऊनी इथे काम घेतलंय नवीन, त्याची पाणी करायला आलो तुम्ही. असं काही नाही, तो भाऊ आला तर पाहायला. मग काय इंधन टाकण्यासाठी दुसरा पंप बघितला. गौरवला म्हटलं चाल पैसे दे. मग काय इंधन टाकून पोहोचलो होतो देवळात. आणि देवळामध्ये या ठिकाणी किती कंदील आहेत कमेंट करून सांगा. आपली गाडी डायरेक्ट थांबली देवळाच्या मार्केट समोर. का बरं? गौरव शेठचं इथं वावर आहे ना, नाच करते का, यावंच लागतं म्हणे. आपला अचानक भयानक म्हणजे प्लॅन बनला की जायचंय मालेगाव. मग तुमचा भाऊ डायरेक्ट 180च्या स्पीडने डायरेक्ट मालेगावकडे. बऱ्याच दिवसापासून उमराना मार्केटला आलो नाही, म्हटलं नजर मारून घेऊ गर्दी आहे का नाही. मार्केटच्या जवळ तर काय आज गर्दी नव्हती, पण पुढे काट्यावर बघतो तो भयानकच गर्दी. म्हटलं हे काही खाली होत नाही आता 6 वाजेपर्यंत. आपल्याला रस्त्यात लागलं डीमार्ट. आधी नाशिकलाच होतं, आता आपल्याकडे बी आलं. एक मधली गोष्ट सांगतो तुम्हाला, आजपर्यंत मी डीमार्ट मध्ये गेलो नाही आणि आज बी नाही गेलो. तर मग आपण पोहोचलो होतो मालेगाव मध्ये, म्हणजेच MH41 मध्ये. तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मालेगाव मध्ये. आपला व्हिडिओ मालेगाववरनच कोणी बघत असेल तर नक्कीच कमेंट करा. कुशालच्या गाडीचे पार्ट घ्यायचे होते, मग आलो होतो सुझुकीच्या जेन्युअन पार्ट वर. इतकं गरम होत होतं, नुसतं उभा होतो तरी गरम होत होतं. आपल्याला गाडीचे पार्ट काय भेटले नाही. म्हटलं आता चला दुसरं काम काय बघू. आणि मग आपण डायरेक्ट पोहोचलो होतो इंडियन ब्युटिक का ब्युटी काय काय माहिती. डायरेक्ट तिथे पोहोचलो. मध्ये जातात आपल्याला दोस्त भेटला. दोस्त थोडा ऍटिट्यूड मध्ये होता, बघायला बी तयार नव्हता. हे पाहिलं का, एक इकडे बिझी एक तिकडे बिझी. म्हटलं मी काय करू. मग काय तुमचा भाऊ हवा खाण्यात बिझी. गौरव म्हणे वॉलेट मस्त आहे. म्हटलं माझ्या खिशात जेवढे पैसे तेवढेच ते, मग ते घेऊन ठेवू काय त्याच्यात. मग काय आपले पैसे वाचवून घेतले आणि निघालो तो मग बाहेर आपण. तुम्हाला एक किस्सा सांगतो मधला. 3-4 पोरं मध्ये टी शर्ट ट्राय करत होती. त्यांच्यातला एकाने टी शर्ट घातला. बाकीचे पोरं त्याला म्हणे दुकानात जेवढे पण आरसे तेवढे बघून ये, नंतर आपण सिलेक्ट करू. म्हणजे किती विश्वास आहे पाहिला का त्यांचा एकमेकांवर. एक नाही सगळे आरसे बघून ये मग सिलेक्ट करू म्हणे. आपलं काम तर झालं होतं आणि आपण निघालो होतो घराकडे. पण मग भूक लागली होती, मग थांबा होतं लागेलच ना. मग थांबलो होतो टेरा पाट्यावर, मस्त सँडविच खाल्ले. कुशालचा उपवास होता, त्यांनी काय सँडविच खाल्ले नाही, मग त्याच्यासाठी चिप्स घेतले. आणि आता खरोखर निघालो होतो आपण घराकडे, कुठेच न थांबता. या अशा 10 गाड्या होत्या आणि 10 ओव्हरटेक करायला इतका त्रास झाला काय सांगू आता तुम्हाला. तर आलो होतो सटाणा. पवार चालला होता पुण्याला. म्हटलं 2 शब्द. आज माझा या सटाणा नगरीत शेवटचा दिवस आहे. माझे हे सगळे मित्र मला विरोध समारंभासाठी आलेले आहेत. ते स्कूल कुठे गेलं. धन्यवाद. पवार तर जाणार होता सायंकाळी पुण्याला आणि मी पण निघालो होतो घरी. तुम्हाला एक चेतावणी, बाक्षी रोडचं नवीनच काम झालं आहे, बेकार फपुटा आहे. स्वतःच्या जबाबदारीवर जावे. सायंकाळी आवरून निवरून आपण निघालो होतो फिरायला, कारण की एक दिवस जाऊन होत नाही भावा, रोज यावं लागतं. रस्त्यात एक दोस्त भेटला, म्हटलं चालतो का. आज पण चौंदण्यापर्यंत गेलो होतो आणि थोडं पुढे निघून आलो, म्हणून पुढून व्हिडिओ काढला. भेटू लवकरच. जय श्रीराम.